हा 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 पॉलिटिकल विषय झाला त्यांचा. पॉलिटिकल जी गोष्ट कधी मिळणारच नाही. मी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो तुमची लायकी नाही, जी गोष्ट आडातच नाही ती पोहऱ्यात येणार कुठून. आणि मगाशी मी तुम्हाला बोलत होतो, तो मुद्दा सुटला माझा, की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा समतेचं तत्व आहे, घटनेमध्ये समतेचं तत्व आहे. मला म्हणायचं आहे काय, की बघा एखादी रिझर्वेशन पॉलिसी ठरवत असताना अगदी पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन की समाजातील पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये मी सांगेल रिझर्वेशन कुणाला दिलं जातं, रिझर्वेशन का दिलं जातं, रिझर्वेशनचं काय विषय आहे. तर समाज व्यवहारातील जात, समाजात वावरत असतानाची जात, कागदोपत्री असणारी जात आणि ऐतिहासिक संदर्भ लिटरेचरमध्ये असलेली जात आणि आत्ताचं त्यांचं स्टेटस असलेली जात, या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याशिवाय कुणाला सर्टिफिकेट इश्यू करता येत नाही. मग याच प्लॅटफॉर्मवरती मराठा समाजानं अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये अनेक आयोगासमोर, मग बाळसराफ आयोग असेल, खत्री आयोग असेल किंवा हे जे आयोग आहेत, या आयोगासमोर वारंवार मागण्या केल्या गेल्या आणि वारंवार या स्टेट बॅकवर्ड कमिशन जो घटनात्मक अधिकार असलेला आयोग आहे, या आयोगाच्या त्या पॅरामीटर्समध्ये, संविधानाच्या तरतुदीमध्ये मराठा समाज हा सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकलेला नाही. बरं, राणे कमिटीच्या माध्यमातून ते त्यांनी करायचा प्रयत्न केला, तो सुप्रीम कोर्टानं रद्द केला आणि ते 750 पानाचं जजमेंट आहे, केस लॉ आहे. ह्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही. याच्यावरती कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. एखाद्याने मोर्चा काढला, एखाद्याने आंदोलन केलं आणि एखाद्याने झुंडशाहीच्या जोरावर इथली व्यवस्था बेटीस धरावी आणि रिझर्वेशन मागावं आणि रिझर्वेशन नाही दिलं तर मग तुम्हाला बघतोच, 288 निवडणुका लढतोच, छगन भुजबळला संपवतोच, धनगर बांधवाबरोबर माझा विरोध नाही. काय चाललंय हे? असं असू शकतं? कोणतरी माणूस उठतो आणि इथली व्यवस्था वेटीस धरतो? हे कायद्याचं राज्य आहे, हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं राज्य आहे, ज्याच्यात समतेचं तत्व आहे, ज्याच्यात बंधुतेचं तत्व आहे, ज्याच्यात फ्री अँड फेअर पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि कोणतरी माणूस आणि तुम्ही त्याला एंटरटेनमेंट करता. मला खेद व्यक्त करावा असा वाटतो या शासनाचा, शासनामधल्या मंत्रिमंडळाचा, मुख्यमंत्र्यांचा. तुमच्या लॉयर, तुमच्या कायदेशीर सल्लागार, काय सॉलिसिटर जनरल वगैरे काय असतात, त्यांच्याकडून किमान सल्ला तरी घ्यायचा. फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून जेवढं दूर पळाल तेवढे तुम्ही अडचणीत सापडाल. तुम्ही समजावून सांगा. मराठा समाजातल्या तरुण बांधवांना माझी विनंती आहे की रिझर्वेशन आपली उन्नती करण्यासाठी, आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी रिझर्वेशन हा एकमेव उपाय नाही. अनेक उपाय आहेत ना, गव्हर्नमेंट आपण निवडले ना त्यासाठी. तुम्ही वेळोवेळी तुमच्या पॉलिसी जाहीर करू शकता ना. वसंतदादा पाटील ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजातल्या तरुणांच्या या बेरोजगार, तसाही प्रश्न होता, ही माणसं किती आबाळा एवढी होती. वसंतदादा पाटलांच्या कालावधीमध्ये शिक्षण संस्था आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये खूप प्रचंड प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये बढावा तिथून पुढे सुरू झाला. तर त्यावेळीचा त्यांचा उद्देश